तर राम मंडळी. मंडळी, मी काल समर्थ हा पिक्चर बघितला. मित्रांनो, वन ऑफ द बेस्ट पिक्चर आहे मराठी इंडस्ट्रीमधला. एवढा चांगला पिक्चर असूनही आणि IMDb सॉरी बुक माय शोवर त्याला चांगले रेटिंग असूनही त्याला शोजच नाहीये. म्हणजे सिटी प्राईडला अख्खे 3च शो आहेत. फक्त 3 शो दिवसभरात रविवारी. तर ठीक आहे आता. समर्थ पिक्चरबद्दल बोलायचं झालं तर मित्रांनो, तुम्हाला ट्रेलरमधून त्याची जी काही स्टोरी आहे ती लक्षात आली असेलच. पण मित्रांनो, तुम्हाला हा पिक्चर बघायलाच पाहिजे. त्याचं जे सादरीकरण आहे, जे प्रेझेंटेशन केलेलं आहे, म्हणजे कोकणातलं गाव असो किंवा मुंबई किंवा जे काय त्याचं पिक्चरायझेशन झालेलं आहे, तसं टेक्निकल टर्म्स मला माहिती नाहीये. पण बेस्ट आहे. बघायला मजा येते. प्लस म्युझिक खूप बढिया झालेलं आहे. मुखी नाम म्हणून जे गाणं आहे ना मित्रांनो, यार दिल को छू जाता है. वन ऑफ द बेस्ट गाणं आहे. असं मला वाटतं, की ते गाणं नेहमी ऐकेल. म्हणजे संगीतबद्दल बढिया झालेलं आहे काम. प्लस स्टोरी जी आहे ती पण चांगल्या तऱ्हेने प्रेझेंट केलेली आहे. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला सांगतो, तर जर तुम्ही देवाची साथ जर सोडली ना मित्रांनो, तर तुमच्या आयुष्यात एका मागोमाग एक संकट यायला लागतात. हे मी पर्सनली अनुभव केलेला आहे. तर त्यामुळे मित्रांनो, देवाची साथ सोडू नका किंवा देवाला सोडू नका. तो तुम्हाला सोडत नाही ती गोष्ट वेगळी, पण भक्तीही केली पाहिजे. या निमित्ताने परत आपल्याला म्हणजे बघता आलेलं आहे. बघायचं झालं तर परफॉर्मन्स मित्रांनो, पुष्कराज चिरपुटकर याने अप्रतिम काम केलेलं आहे. प्लस भूषण प्रधान यांनी पण चांगलं काम केलेलं आहे. म्हणजे त्या ज्या तऱ्हेनं त्यांनी जो एक ॲटिट्यूड कॅरी केलेला आहे, समर्थ सॅम म्हणून नावाचा, तो बढिया झालेला आहे. प्लस हार्दिक जोशी जो त्याचा मित्र असतो त्याचं काम बढिया आहे. प्लस शर्वेदी जमेनीस त्यांनी छान काम केलेलं आहे. तो टोटल सर्वांची कामं छान झालेली आहेत. ईशा केसकर हिचं पण काम चांगलं झालेलं आहे. तर एक पाहायला मजा येते आणि 2 मिनिटं पण तुम्हाला बोर होणार नाही. कंटिन्युअस मी तर कधी मला वाटत नाही मी मोबाईल बघितला. इतकं त्या पिक्चरमध्ये गुंतून गेलेलो होतो. योगेश फुल पगार. भाऊ याचा पगार वाढवून द्या. कारण यांनी मस्त काम केलेलं आहे. मस्त डायरेक्शन केलेलं आहे आणि यार चित्रपट बघायला मजा येते. म्हणजे आपल्या मराठी भागातच याला थिएटर्स मिळत नाही. हे तर खरंच दुर्दैवी आहे. तर रवींद्र पाठक यांचा हा चित्रपट असून म्हणजे बजेटच्या बाबतीत हा अव्वल दर्जाचा झालेला आहे. म्हणजे चांगला पैसा खर्च केलेला आहे हे दिसून येते. मित्रांनो, मी या चित्रपटाला देईन 4 स्टार. प्रसाद खांडेकर यांनी पण छान काम केलेलं आहे. तो टोटल हा चित्रपट बघायला आनंद वाटला. मित्रांनो, या चित्रपटाच्या निमित्ताने एक मला सांगावसं वाटतं, की तुम्ही आपल्या गुरुची साथ कधी सोडू नका. कोणी असू दे, गजानन महाराज असू दे किंवा समर्थ रामदास स्वामी असू दे, स्वामी समर्थ असू दे, साईबाबा असू द्यात. तुम्ही गुरुची साथ कधी सोडायला नाही पाहिजे. कारण गुरु हा जो आहे ना, तुम्हाला तुमच्या संकटातून अलगद बाहेर काढतो. मित्रांनो, त्यामुळे भक्ती करायला विसरू नका, हा संदेश यांनी या चित्रपटाद्वारे दिला गेला आहे. तर माझ्या हिशोबाने हा चित्रपट तुम्हाला बघायलाच पाहिजे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक यू अँड बाय.